तुमच्या हातामध्ये बूम आला, माईक आला किंवा तुम्हाला प्रेसचं आय कार्ड मिळालं म्हणजे तुम्ही पत्रकार झालात असं होत नाही. मी स्वतःलाही पत्रकार म्हणत नाही. आय एम अ स्टुडंट ऑफ जर्नलिझम. कारण का पत्रकारिता खूप मोठा समुद्र आहे आणि त्यामध्ये खूप मोठे रथी महारथी आहेत. मला आतापर्यंत एक थेंबही मिळालेला नाहीये. इतकं मोठं पत्रकारितेचं क्षेत्र. एक पत्रकार म्हणून प्रेरणा कोणाकडून घेतेस? एक पत्रकार म्हणून प्रेरणा स्रोत अनेक आहेत माझ्या आयुष्यात. मी एका व्यक्तीचं नाव घेणं हा अन्याय ठरेल त्यांच्यावरचा किंवा इतरांवरचा. पण एक नक्की सांगेन, पत्रकार म्हणून प्रेरणा मी माझ्या कामाकडून घेते. माझं काम ही माझी प्रेरणा. आज मी उजवी आहे आणि तुम्ही डावे आहात म्हणजे मी बरोबर आहे आणि तुम्ही चूक आहात असं होत नाही. तुमच्याकडेही काहीतरी असं आहे जे घेतलं पाहिजे, माझ्याकडेही असं काहीतरी आहे जे मी जपलं पाहिजे. म्हणजे जसं सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुरत येते. सो ते त्यांनी जे म्हटलंय ते उगाच नाही म्हटलंय. माझंच बरोबर, माझाच विचार बरोबर आणि समोरच्याचा चुकीचा असा ठाम आणि असा स्टँड घेऊन जर मी त्या खुर्चीत बसले तर मी पत्रकार नाही होणार. नाही. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता या विचारांवर काम करणाऱ्या किंवा या विचारांचा आदर्श घेणाऱ्या भारतीय संस्कृतीचे आपण सगळे पाईक आहोत. जिथे नारीची पूजा केली जाते तिथे सर्व देवता वास करतात असा याचा अर्थ आहे. आणि आज आपण महिला दिनानिमित्त विशेष आपल्याकडे अतिथी आज आलेले आहेत. त्याचा परिचय तर श्रावणीने सगळ्यांना करून दिलाच. आज ताईचं स्वागत करताना मी असं म्हणेन की तिने पत्रकार, न्यूज अँकर, लेखिका म्हणून मराठी पत्रकारितेमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आणि तिच्याकडून प्रेरणा आज आपल्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या घेणार आहेत. आणि ताई, तुझं मनपूर्वक CS कट्ट्यावर स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न माझा असा आहे की पत्रकार व्हायचे हे केव्हा ठरवलं किंवा पत्रकारितेकडे वळण्यामागचं नेमकं कारण काय? वास्तविक पत्रकारिता मी खूप लहानपणापासून माझ्या घरात बघितलेली आहे. कारण माझे बाबा पत्रकार आहेत. सुरुवातीला ते तरुण भारत मध्ये काम करायचे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातला दैनिक सागर म्हणून पेपर आहे त्याच्यात ते काम करायचे आणि त्यानंतर सध्या ते सामनाचे वरिष्ठ वृत्त संपादक आहेत. आणि त्यामुळे मी त्यांचं आयुष्य खूप जवळून पाहिलं. कारण का पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की ते खूप डिमांडिंग आहे. म्हणजे असं म्हणतात ना की वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर, तसं वन्स अ जर्नलिस्ट ऑलवेज अ जर्नलिस्ट असं असतं. आणि तुम्हाला 24 तास तयार राहावं लागतं तुमच्या क्षेत्रासाठी. कारण का कधीही कोणतीही परिस्थिती येऊ शकते. मी माझ्या बाबांना पाहिलेलं आहे रात्री 2:30 वाजेपर्यंत काम करताना. कारण का एडिशन, पेपर ते प्रिंट मीडियामध्ये आहेत. आणि त्यावेळी खरं तर मी असं ठरवलं होतं की हे आयुष्य आपण नाही जगायचं, आपल्याला पत्रकार नाही व्हायचं. कारण अशा पद्धतीनं स्वतःचं पर्सनल आयुष्य पूर्ण बाजूला ठेवून एका क्षेत्रासाठी वाहून घेणं मला मान्य नव्हतं. पण असं अनेकदा होतं की जे आपण नाकारतो तेच आपल्याकडे फिरून परत येतं आणि ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातं. आणि अशाच एका वळणावरती ABP माझाची संधी मला मिळाली. सुरुवातीला मी कला क्षेत्र, एंटरटेनमेंट फील्ड या सगळ्याशी खूप जास्त जवळ होते. कारण का मला स्वतःला साहित्य, कला, नाटक, सिनेमा या सगळ्याची खूप जास्त आवड आहे. आणि मी ते निवडलं होतं की मला हा बीट हँडल करायचा आहे. पण त्यानंतर माझे संपादक राजीव खांडेकर सर यांनी विश्वास दाखवला आणि ते म्हणाले की जर तू छान बोलतीयस तर आपल्या चॅनलला त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि त्यामुळे आता अमुक एका तारखेपासून तू अँकरिंग करायला सुरुवात करायची. आणि आता 7 वर्ष झाली ABP माझावरती मी अँकरिंग करते. सो आणि त्यानंतर मला आवडायला लागलं. म्हणजे असं नाहीये की ते माझ्यावर फक्त लादलं गेलं, तर जे मी काम करते ते मला आवडायला लागलं. कारण का बोलणं हे माझं पॅशन होतं. मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये कायम सहभागी व्हायचे. त्याच वक्तृत्व स्पर्धेने आमच्या दोघांची सुद्धा गाठभेट घालून दिली आणि तिथूनच सगळी सुरुवात झाली.
सो बोलायचं तर होतं, फक्त काय बोलायचं हे ठरवणं माझ्या हातात नव्हतं. ते देवाने ठरवलं आणि तो प्रवास आता पुढे सुरू आहे आणि मला आवडतंय माझं काम खूप जास्त. तो इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि आता असं आहे की आता मी माझ्या कामाशिवाय स्वतःचा विचार नाही करू शकत. मी विदाऊट अँकरिंग म्हणजे प्रज्ञा मायनस अँकरिंग इज इक्वल्स टू 0 असं इक्वेशन आहे. त्याच्यामुळे माझं काम हे माझं आयुष्य आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा तुम्ही त्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्वतःचं सर्वोत्कृष्ट देऊ शकता. मला आता याला जोडूनच जसं तू म्हणालीस की तुझे बाबा रात्री 2:30 वाजेपर्यंत काम करत होते आणि तूही पुन्हा तेच क्षेत्र निवडलेस, तर या सगळ्यामध्ये तुझ्या कुटुंबाची भूमिका काय राहिली? की जसं माहेरचं कुटुंब तर ऑलवेज सपोर्टिव्ह असतं, पण सासरच्या कुटुंबाची भूमिका काय राहिली? माझ्या माहेरच्या कुटुंबापेक्षाही माझं सासरचं कुटुंब मला या माझ्या करिअरमध्ये जास्त सपोर्ट करतं. म्हणजे आपण नाटक बघतो, नाटकाला जात असताना बॅकस्टेज आर्टिस्ट हे कधीच फार समोर येत नाहीत. पण बॅकस्टेज आर्टिस्ट नसतील तर नाटकाचा एकही प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. कारण का तुमचं नेपथ्य असो, तुमचं मेकअप असो, तुमचा कॉस्ट्युम असो, म्युझिक, लाईट्स, एव्हरीथिंग बॅकस्टेज आर्टिस्ट शिवाय होऊ शकत नाही. तसा माझं जे फील्ड आहे ते खूप जास्त डिमांडिंग आहे. त्याला सतत आपण पुरे पडत राहणं किंवा आपण आपल्या क्षेत्रासाठी सतत उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे अनेकदा असं झालेलं आहे की रात्री 2:30 वाजता मला फोन आलाय आणि सांगितलं गेलंय की अशा अशा ठिकाणी एका गावावरती डोंगर कोसळलाय, आपण लवकर बुलेटिन सुरू करणार आहोत आणि त्यासाठी तुला 4 वाजता ऑफिसला यावं लागेल. आणि त्यावेळी कोणतीही कुरबुर न करता, म्हणजे माझे आई बाबा असतील, माझे सासू सासरे असतील किंवा स्वानंद असेल, कोणतीही कुरकुर न करता त्या एका सिच्युएशन मध्ये मला सगळा कम्फर्ट मिळेल. मला माझं ऑफिसला जाणं, माझं तिकडे उभं राहणं जास्त सोयीचं होईल, या सगळ्याची काळजी माझ्या घरच्यांनी घेतलेली आहे. आणि लग्नानंतर सुद्धा ऑफकोर्स माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा कधीच आता तू आज स्वयंपाक नाही केलास, असं कसं चालेल, अशा गोष्टी, तुला जायचंय ना तू जा, मी किचन सांभाळेल, ही माझ्या सासूबाईंची भूमिका आहे. किंवा तुला लवकर जायचंय ना, डबा नेणार नसेल तर मी तुझ्यासाठी काहीतरी आणून ठेवतो, उद्या तू त्या डब्याला घेऊन जा, ही माझ्या सासऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. अनेकदा असं होतं की एखादी बातमी असते जी खूप डिस्टर्बिंग असते, म्हणजे त्यातून आपण एक तर त्या बातमीशी खूप कनेक्ट होतो. म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्हाला सुद्धा एखादी दुर्घटना घडली असेल किंवा एखादी वाईट घटना घडली असेल तर तुम्हालाही हळहळ वाटते. आम्ही तर त्याची रॉ व्हिज्युअल्स पाहिलेली असतात, जी आम्ही तुम्हाला ब्लर करून दाखवतो, पण आम्ही ती रॉ पाहिलेली असतात आणि खूप डिस्टर्ब व्हायला होतं. म्हणजे मी तशी खूप जास्त इमोशनल आहे, त्यामुळे मला पटकन एखादी अशी त्रासदायक गोष्ट असेल किंवा वाईट गोष्ट असेल तर मला खूप त्रास होतो. पण त्यावेळी मग मी स्वानंदला फोन करते की मला खूप डिस्टर्ब व्हायला झालंय, किंवा एखादी बातमी जर त्याने पाहिली माझ्या बुलेटिन मधली तर तो स्वतःहून मला फोन करतो की आर यू ऑल राईट, तू ती बातमी देताना थोडीशी डिस्टर्ब वाटलीस. सो हा जो सपोर्ट आहे ना, इमोशनल, फिजिकल, मेंटल सपोर्ट मला माझ्या दोन्ही फॅमिलीज कडून खूप जास्त मिळाला. आणि हे मी आज ज्या ज्या स्टेजवर जाते त्या त्या स्टेजवर जाऊन सांगते की आज माझी फॅमिली आहे दोन्ही सासर माहेरची, म्हणून मी इथवर आहे. जर त्यांनी मला सपोर्ट केला नसता, त्यांनी मला गायडन्स दिला नसता तर मी काही करू शकले नसते. खरंय, म्हणजे एखाद्या महिलेला जेव्हा बाहेर जाऊन काम करायचं असतं आणि त्यातही असं चॅलेंजिंग काम करायचं असतं, त्यावेळेला कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची ठरते. मगाशी तू उल्लेख केलास की तू वक्तृत्व स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करत होतीस, तर थोडंसं मागे जाऊया. कॉलेज लाईफ मध्ये प्रज्ञाताई कशी होती? म्हणजे ती कोणत्याही अशा स्पर्धांमध्ये तर ऍक्टिव्ह असेलच, पण अन्य काही गोष्टींमध्ये पण ऍक्टिव्ह होती का? जसं की एखादं एबीव्हीपी मध्ये आम्ही आंदोलन करायचो कोणत्या विषयामध्ये, किंवा अशा काही ऍक्टिव्हिटीज मध्ये तू होतीस का? किंवा तुझं कॉलेज लाईफ कसं होतं थोडक्यात? ह्याच्याबद्दल स्वानंद जास्त चांगलं सांगू शकेल, कारण का त्याने माझं कॉलेज लाईफ खूप जवळून अनुभवलंय. पण कॉलेज लाईफचा विचार करायचा झाला तर मी खूप स्टुडियस होते. म्हणजे लेक्चर्स बंक करणं वगैरे मला कधीच मान्य नसायचं. 85% अटेंडन्सचं हे असायचं, माझं 95% अटेंडन्स असायचा. सो येस, कॉलेजमध्ये मी खूप जास्त स्टुडियस होते. आणि आता जेवढी मी मोकळी आहे, मोकळेपणाने बोलते तेवढी नाही. मी खूप पुस्तकांमध्ये असायचे, मी खूप वाचायचे.
म्हणजे माझे मित्रमैत्रिणी पण खूप लिमिटेड होते, असे खूप जास्त मित्रमैत्रिणी नव्हते. आणि जसं तुम्ही विचारलं की एखाद्या संस्थेशी संलग्न होतीस का, तर मी थेट संलग्न नव्हते, पण माझ्या घरी पहिल्यापासून संघाचं वातावरण होतं, कारण माझी आई विश्व हिंदू परिषदेचं काम करायची आणि लहान असल्यापासून तिने ते संस्कार माझ्यावर केलेत. म्हणजे अगदी दुर्गा वाहिनीच्या वर्गाला घेऊन जाणं तिथपासून, म्हणजे सांगायचं झालं तर मी एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते, पहिली दुसरी, आणि त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तिथल्या मुलांना मी संघाची गाणी शिकवली होती आणि त्यामुळे माझ्या घरी कंप्लेंट्स वगैरे आल्या होत्या. इतकं इतकं सगळं होतं. सो मी थेट जरी कोणत्या संस्थेशी किंवा संघटनेशी जोडले गेले नसले, तरी सुद्धा ते विचार पहिल्यापासून मनामध्ये रुजवले गेले होते आणि त्यातून माझ्या परीने जे काही योगदान मला त्या संघटनांसाठी, संस्थांसाठी देता येईल ते मी द्यायचे. मग कधी कुठे त्यांच्या कार्यक्रमांना अँकरिंगसाठी जाणं असू दे, एखादं आर्टिकल लिहून देणं असू दे, किंवा फेसबुकवरती त्यांच्या समर्थनार्थ एखादी पोस्ट लिहिणं असू दे, आणि हे कोणी सांगून नाही, मी माझ्या इच्छेने मला ज्या मनाला पटतील त्या भूमिका कायम घेतलेल्या आहेत. जसं रात्री 2:30 वाजता फोन आल्यानंतर तुला 4 वाजता ऑफिसमध्ये जावं लागलेलं आहे, तर आता तू त्याला युज झाली असेल. पण जेव्हा सुरुवातीच्या काळात तू पत्रकार म्हणून सुरुवात केलीस, त्यावेळेला एक महिला म्हणून काम करताना नेमकी काय आव्हानं समोर आली? आता कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना ही महिला आहे आणि हा पुरुष आहे, या दोघांमधली जी सीमारेषा आहे ना, ती खूप धुसर होत चालली आहे. म्हणजे पुरुषांना जी जबाबदारी दिली जाते त्याच थोडीशी जबाबदारी महिलांनाही दिली जाते. जी आव्हानं पुरुषांना आहेत तीच आव्हानं महिलांना सुद्धा आहेत. म्हणजे जसं आमचे मेल अँकर सूट बूट घालून ऑन एअर असतात, आम्ही सुद्धा ब्लेझर पॅन्ट आणि हे सगळं घालून ऑन एअर असतो. सो असं आहे की जी बातमी एक फिमेल अँकर म्हणून मला द्यायची आहे, तीच मेल अँकर म्हणून माझ्या दुसऱ्या सहकार्याला द्यायची आहे. आव्हानं मला स्त्री म्हणून काहीच नाही आली, टू बी फ्रँक विथ यू. म्हणजे आव्हानं नव्हती का? नो डाऊट आव्हानं होती, आणि जी प्रत्येक ऑफिसमध्ये असतात. म्हणजे स्वतःची जागा निर्माण करणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं, यासाठीची जी आव्हानं होती ती कुणालाच चुकलेली नाहीये, ती प्रत्येकासाठी आहेत. पण फक्त एक महिला म्हणून काही आव्हानं मला त्याच्यामध्ये आली का, तर निश्चित तशी काही आव्हानं मला आली नाहीत. हा, पण जेव्हा तुम्ही ऑन फील्ड असता, जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करत असता, त्यामध्ये जर एखादी क्रुशियल घटना घडलेली असेल, म्हणजे कुठेतरी आंदोलन घडतंय, कुठेतरी काहीतरी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली आहे, अशा ठिकाणी जर एखादी महिला वार्ताहर म्हणजे महिला रिपोर्टर जात असेल, तर नो डाऊट बिंग अ महिला तिला तिथे नक्कीच काहीतरी आव्हानं येतील. आणि मी मध्यंतरी महाभारत यात्रेवरती होते. मी लोकसभेच्या वेळेला जी आपली दक्षिणेतली राज्य आहेत ती बऱ्यापैकी कव्हर करत होते आणि इंटरव्ह्यूज घ्यायला लागायचे. आमची एक बस असायची, बसमध्ये नेते असायचे आणि खाली सगळा क्राऊड असायचा, आणि त्या दोघांमध्ये कॉर्डिनेशन ठेवायला लागायचं. सो अनेकदा असं व्हायचं की खालचं क्राऊड खूप हल्लागुल्ला करायचं आणि मग कोणताही विचार न करता मला त्या तेवढ्या चेंगराचेंगरीत आणि गर्दीत शिरायला लागायचं. म्हणजे आणि त्यात मग ते लोक माईक खेचायचे, आम्हाला बोलू द्या, आम्हाला बोलू द्या. पण माझे तिथले काही रिपोर्टर्स असायचे, मग ते लोकांना बाजूला करायचे. पण ते आव्हान नव्हतं, ते माझ्या कामाचा भाग होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही पत्रकारितेतल्या महिलेला आव्हानाबद्दल विचाराल ना, तर ती नक्की सांगेल की आव्हानं अशी नाहीत, जे काही करायला लागलं तो आमच्या कामाचा भाग होता. पत्रकारिता तुझं पॅशन आहे, त्यामुळे तू त्या आव्हानांना कदाचित तो तुझ्या कामाचा भाग होता असं म्हणतेस. पण मला असं वाटतं की आणखीन वेगळ्या प्रकारची पण आव्हानं असतील. जसं की आम्ही ज्या वेळेला फील्डवर बाहेर असतो दिवसभर, तर बऱ्याचदा स्वच्छ वॉशरूम्स नसतात किंवा अशा प्रकारची काही प्रॉब्लेम्स असतात जे गर्ल्सना स्पेसिफिकली फेस करावे लागतात. तर अशा अडचणी जेव्हा लॉंग टूरवर असतेस किंवा तू म्हणालीस महाभारत यात्रा तू कव्हर केलीस, तर अशा वेळेला तुम्ही कसं त्यातून मार्ग काढता? हे मी याकरता विचारते की या सर्व मुली सुद्धा अशा प्रकारे फील्डवर असतात, तर त्यांना नक्कीच काहीतरी तुझ्याकडून शिकता येईल. तुम्ही ज्यावेळी ऑन फील्ड काम करत असताना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोला, लोकांशी जाऊन बोला. आणि जर तुमच्यामध्ये बुजरेपणा असेल, तुमचे जर काही रिझर्वेशन्स असतील, तर ते सगळे तोडा. जसं तुम्ही आता उल्लेख केला की वॉशरूम्स नाहीयेत चांगली स्वच्छ, पण असं नसतं की आजूबाजूला घरं नसतात, माणसं असतात. तुमच्याकडे तेवढं एक आत्मविश्वास पाहिजे की त्या घराचं दार वाजवून मला तुमचं वॉशरूम यूज करू द्याल का, हे तुम्हाला विचारता आलं पाहिजे. कोणतंही रिझर्वेशन न ठेवता. मी असं नाही म्हणणार की निर्लज्ज व्हा, असं मी अजिबात सांगणार नाही, पण बेधडक व्हा. तुम्ही जाऊन विचारा. आणि
मी एवढं नक्की सांगते की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये अजून तेवढी संवेदनशीलता आणि स्त्री दाक्षिण्य नक्की आहे की जर एखादी चांगली मुलगी घराचा दरवाजा वाजवून जर घरातल्या स्त्रीला किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला विचारत असेल की मी तुमचं वॉशरूम युज करू शकते का, तर ते तुम्हाला कधी नाही म्हणणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही ऑन फील्ड काम करत असाल ना, तर तुम्हाला बेधडक होणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे घाबरून थोडंसं बुजरेपणा हे सगळं तुम्हाला सोडून द्यावं लागेल. तुम्हाला थेट लोकांना जाऊन भिडावं लागेल. तुम्हाला थेट जाऊन लोकांशी बोलावं लागेल. लोक तुमच्याशी येऊन नाही बोलणार, तुम्हालाच जाऊन लोकांशी बोलावं लागेल. तुम्हालाच जाऊन लोकांशी डायलॉग क्रिएट करावा लागेल. तो संपर्क तुम्हाला बनवावा लागेल. पत्रकार नेहमी तटस्थपणे बातमी देत असतात, पण बऱ्याचदा आता ट्रोलिंगचा जमाना आहे. तर तुम्ही कोणतीही बातमी द्या, ती पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, विरोधी विचार करणारी लोक त्याला सोशल मीडियावर ट्रोल करतात. तर अशा पद्धतीची सिच्युएशन कधी फेस केली आहे का, किंवा अशा ट्रोलर्सना कसं हँडल करतेस? खूपदा केली आहे. म्हणजे अगदीच आता सगळ्यांना माहितीये की माझी विचारसरणी काय आहे. मी लहानपणापासून कोणत्या संस्कारात वाढलेले आहे. आणि एक सांगू का, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमचं जे अपब्रिंगिंग आहे ना, ते तुम्ही कधीच विसरू नका. तुमचे जे रूट्स आहेत ते कधीच विसरू नका. म्हणजे मी ज्यावेळी एबीपी भाषामध्ये काम करायला लागले, माझं अँकरिंग सुरू झालं, त्यावेळी पूर्ण चान्सेस होते की भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण सगळा उलटफेर झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. आणि माझ्या डोळ्यासमोर अनेक असे पत्रकार होते जे उजव्या विचारसरणीचे होते, पण त्यांनी प्रो सरकार भूमिका घ्यायला सुरुवात केली. मला असं वाटतं पत्रकार असताना ना, तुम्ही योग्य त्या गोष्टीला योग्य आणि जे अयोग्य आहे त्याला अयोग्य म्हणायला शिका. म्हणजे जरी तुम्ही उजव्या डाव्या कोणत्याही विचारसरणीचे आहात, पण जिथे तुम्हाला वाटतंय ना की तुमचा नेता चुकला किंवा तुम्ही ज्याला सपोर्ट करताय तो माणूस चुकला, तो ज्यावेळी चांगलं करत असेल त्यावेळी जर तुम्ही चांगलं म्हणायची हिंमत दाखवता, तर तो ज्यावेळी वाईट काम करतोय किंवा चुकीचं काम करतोय त्यावेळी तो चुकतोय हे सांगायचं सुद्धा तुम्हाला धारिष्ट्य असलं पाहिजे. आणि जसं तुम्ही विचारलं की ट्रोलर्सचा सामना कसा करतात, तर इग्नोरन्स इज द बेस्ट ऑप्शन. इग्नोर करायचं. कारण का किती लोकांची तोंड बंद करणार, किती लोकांना, आणि कोण आहेत ते, मी का उत्तर द्यायचं त्यांना. एखाद्या माणसाने जर मला प्रश्न विचारला ना, तर मी त्याला उत्तर द्यायला बांधील. मी त्याला उत्तर देईन. मी त्याच्या पर्सनल अकाउंटला जाऊन त्याला उत्तर देईन किंवा तिथे कमेंटमध्ये त्याला उत्तर देईन. ट्रोलर्सना मी नाही भाव देत. कारण का मला असं वाटतं त्यांना काही व्हॅल्यूज नाहीये, त्यांना मोराल्स नाहीये. त्यामुळे ते असे येऊन ट्रोल. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या विचारसरणीवर ठाम राहा, पण म्हणून समोरच्याचा विचार चुकीचाच आहे हे ठरवायचा तुम्हाला काही अधिकार नाही. सो इग्नोरन्स इज द बेस्ट ऑप्शन. ती इग्नोर करते आणि इट इज गुड फॉर माय मेंटल हेल्थ. एक्झॅक्टली. तू आता म्हणालीस की तुझं लहानपण किंवा तुझे जे लहानपणापासूनचे संस्कार आहेत ते कोणत्या विचारांचे आहेत सगळ्यांना माहिती आहे. तर कधी असा प्रसंग येत असेल की तू जिथे काम करतेस तिथे एक वेगळ्या प्रकारचा से आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचा विचार आहे आणि तुझा वैयक्तिक विचार वेगळा आहे. तर पत्रकार म्हणून असं द्वंद्व फेस केलंस का, आणि मग अशा वेळेला काय करतेस? ऑन स्क्रीन की ऑफ द स्क्रीन? ऑन स्क्रीन. ऑन स्क्रीन मी पुन्हा जसं मगाशी म्हटलं की जे योग्य आहे त्याला योग्य म्हणायची हिंमत असली पाहिजे. म्हणजे समोरचा माणूस त्याची भूमिका मांडतोय ही त्याची चूक नाहीये, त्याला त्याची भूमिका मांडू द्यावी, पण म्हणून त्याने माझी भूमिका खोडायला येऊ नये किंवा माझा विचार कसा चुकीचा आहे हे त्याने मला सांगायला येऊ नये. माझ्या विचारांमध्ये मला जे चूक वाटतंय ते काढण्याची जबाबदारी माझी आहे, समोरच्याची नाही. हा, एखाद्यानं मला जर प्रमाण देऊन पटवून दिलं की माझा हा विचार चुकीचा आहे, तर मी ते ऍक्सेप्टही करेन. असं नाही की मी त्यावर ठाम राहील. तुम्हाला मीडियामध्ये असताना खूप फ्लेक्झिबल असावं लागतं. म्हणजे समाजाकडे बघण्याची फक्त एकच खिडकी नसते, तुम्हाला वेगवेगळ्या खिडक्या असतात आणि त्या वेगवेगळ्या खिडक्यांची दारं तुम्हाला उघडून एका घटनेकडे, एका समाजाकडे वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे. आणि ते मला पत्रकारितेने शिकवलं. म्हणजे आज मी उजवी आहे आणि तुम्ही डावे आहात म्हणजे मी बरोबर आहे आणि तुम्ही चूक आहात असं होत नाही. तुमच्याकडेही काहीतरी असं आहे जे घेतलं पाहिजे
माझ्याकडेही असं काहीतरी आहे जे मी जपलं पाहिजे. म्हणजे जसं सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुरत येते. सो ते त्यांनी जे म्हटलंय ते उगाच नाही म्हटलंय. माझंच बरोबर, माझाच विचार बरोबर आणि समोरच्याचा चुकीचा, असा ठाम आणि असा स्टँड घेऊन जर मी त्या खुर्चीत बसले तर मी पत्रकार नाही होणार. नाही होणार. तू खूप हळवी आहेस, इमोशनल आहेस, हे तू आताच कबूल केलंस. तर असा एखादा प्रसंग ज्या वेळेला तुला खूप मानसिक त्रास झाला असेल किंवा तुला इमोशनली खूप ब्रेक झाल्यासारखं वाटलं असेल, पण पत्रकार म्हणून तिथे तुला उभं राहावं लागलं, असा एखादा प्रसंग शेअर करू शकशील? खूप जास्त आहेत, खूप जास्त आहेत. पण मी सांगेन नक्की. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तेव्हा तर मी अँकरिंगही करत नव्हते आणि मुंबईमध्ये आय गेस भेंडी बाजारात एक बिल्डिंग पडली होती आणि माणसं राहत होती आणि एक ना खूप अशी म्हातारी असहाय्य आजी, म्हणजे तिच्या तोंडात ना एक दातही शिल्लक नव्हता, अशी एक आजी. तिचे म्हणजे माझ्या अंगावर आत्ताही काटा आला. असे तिचे दोन्ही हात पसरून आता मी कुठे जाऊ असं म्हणून रडत होती. आणि ती दृश्य मी बघितली आणि वन ऑफ माय कलिग ते जेव्हा होते त्याचे म्हणाले, अरे त्या आजीचे व्हिज्युअल्स टाक ना ऑन एअर, जे आजी ती दिसली पाहिजे. आणि असं झालं की यार, चुकलंय का आपलं क्षेत्र, आपण लोकांचे अश्रू विकतोय का. आणि मी तिथून आईला माझ्या फोन केलेला की आई मला असं वाटतं ना की थांबावं, इथून पुढे जाऊ नये. कारण अगं म्हणजे माझं असं झालं की तिला मदत केली पाहिजे ना, तिला दाखवून काय मिळणार आहे तिला. तो थॉट होता तेव्हा, मी खूपच लहान होते आणि इमॅच्युअर होते त्या पूर्ण फील्डमध्ये. दुसरी घटना अशी होती की समृद्धी महामार्गावरती बसला आग लागून माणसं जळली होती त्याच्यामध्ये. आणि त्यावेळी सुद्धा मला रात्री असाच 2:30 वाजता फोन आलेला की अशी अशी दुर्घटना घडली आहे आणि आपल्याला ती बातमी ब्रेक करायची आहे, लवकर जाऊन. आणि मी ते व्हिज्युअल्स पाहिलेले डेड बॉडीजचे आणि म्हणजे मला त्या क्षणी एक मेंटल ब्लॉक येतो ना की मी सांगू काय लोकांना की माणसं जळून मेली आणि ह्याची जबाबदारी कोणाची, ह्याच्यासाठी जबाबदार कोण. जी माणसं प्रवास करत होती त्यांच्या नातेवाईकांचं काय, त्यांना कळलंय का. हे इतके थॉट्स बॅक ऑफ द माइंड. एक अत्यंत अत्यंत घणेरडी घटना होती भंडाऱ्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये. नवजात शिशूंसाठी जो NICU असतो तिथे आग लागून लहान बाळं होरपळून मेली होती. आणि मी ऑफिसला गेल्या गेल्या मला ती बातमी कळली होती की ही बातमी द्यायची आहे आणि मी निशब्द होते. मला म्हणजे दॅट वॉज माय फेल्युअर. म्हणजे आज मी तुमच्या सगळ्यांसमोर बसून माझं फेल्युअर पण ऍक्सेप्ट करते. दॅट वॉज माय फेल्युअर की मी खूप चिडून त्यावेळी मंत्र्यांना प्रश्न विचारले होते. मी स्वतःवरचा कंट्रोल हरवला होता त्या दिवशी की लहान मुलं जातात, साधी त्या भंडाऱ्यासारख्या भागामध्ये, बाकी सगळं जाऊ दे, एक अग्निरोधक यंत्रणा नाहीये हॉस्पिटलमध्ये, कोणाला कळत नाही. म्हणजे ज्यांचा अजून हंबरडाही फुटलेला नाही घशातून ती मुलं जातात आणि याला जबाबदार कोण आहे. आणखी एक घटना, इर्शाळवाडीची घटना. त्या अख्ख्या गावावरती डोंगर कोसळला होता. ती 2 मुलं होती जी संध्याकाळी एका शाळेमध्ये जाऊन बसली होती, ती वाचली आणि ती तो डोंगर कोसळल्याचं कळल्यानंतर धावत अर्ध्या वाटेवर वर गेली होती आणि ती म्हणत होती की आमचे आई बाबा गेले, आम्हाला नाही मिळत आहेत ते, आम्ही ढिगारा उखरून पाहिला पण आम्हाला ते मिळत नाहीये. आणि इर्शाळवाडीत इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं की तिथे वरती पोहोचायलाच तुम्हाला एक डोंगर चढून उतरून परत एक डोंगर चढून जायला लागणार होतं. आणि ती मुलं हंबरडा फोडून आमच्या रिपोर्टर्सच्या हातापाया पडत होती की आम्हाला आमचे बाबा शोधायला मदत करा. आणि मी 3 तास कंटिन्यू ती बातमी देत होते. आणि मी ती बातमी देऊन आल्यानंतर मी इमोशनली इतके ड्रेन्ड आउट झाले होते की आई बाबा ज्यांना काल बघून ती मुलं घराच्या बाहेर पडली आणि परत येताना त्यांचे आई बाबा त्यांच्यापाशी नाहीये, हा किती मोठा आघात आहे. त्यांचं इर्शाळवाडीतल्या लोकांचं पुनर्वसन वगैरे झालं, सरकारने केलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तो क्षण कसा सांभाळायचा. लता मंगेशकर गेल्या त्या दिवशीची गोष्ट की ज्या सुराने जन्मापासून साथ दिली आणि प्रत्येक भावनेत ज्यांच्या सूर सोबत राहिला, त्या लता मंगेशकर गेल्या. ही बातमी मी दिली त्यावेळी नाही म्हटलं तरी माझ्याही डोळ्यातून 2 थेंब पाणी आलंच ना, की गेल्या त्या, आता त्या नाहीये. इतके प्रसंग आहेत. आणि दुर्दैवाने असं आहे ना की माध्यमांचं काम आहे चांगलं वाईट दोन्ही दाखवायचं
पण सध्या समाजात इतक्या वाईट गोष्टी, इतक्या विकृती सतत 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 समोर येत राहतात की चांगलं त्याखाली झाकलं जातंय सध्या. आणि त्यामुळे सातत्यानं ते निगेटिव्हिटीज कॅरी करून जायला लागतं सोबत. पण आता आता इतक्या दिवसांच्या, इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर एक ते ऑन ऑफचं बटन असतं, ते मी स्वतःमध्ये मेंटली बसवून घेतलंय की ओके, ऑन केलं बटन, बातमी दिली, लोकांना सांगितली, प्रश्न विचारले, आता माझा आणि या बातमीचा संबंध तात्पुरता संपलाय. नाही तर मी ते घरपर्यंत कॅरी करायचे, मी सोबत घेऊन यायचे, मी घरी येऊन त्या गोष्टींबद्दल बोलत राहायचे. आता नाही बोलत, कारण आता त्रास वाढवून नाही घ्यायचा, कारण सतत हेच बोलायचंय, सतत हेच सांगायचंय की लोक कसे वाईट आहेत, समाजात काय वाईट घडतंय, हेच सतत सांगायला लागतंय. त्यामुळे आता तो ऑन ऑफचा स्विच ऍक्टिव्ह ठेवावा लागतो. तू जी उदाहरणं दिलीस त्या बातम्या आमच्यापैकी प्रत्येकाने पाहिलेल्या आहेत आणि त्यावेळेला आम्ही सुद्धा तितकेच अस्वस्थ होतो. म्हणजे कल्पना करता येते की आमच्यापेक्षा तू किती अस्वस्थ असशील त्यावेळेला. आणि आता तुझ्या बोलण्यातून सुद्धा ते पटकन डोळ्यासमोरून गेलं. सो हॅट्स ऑफ. म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या पत्रकारितेबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तुझे बाबा पत्रकार असताना किंवा त्या अगोदरची पत्रकारिता तू पाहिलेली आहेस आणि आता ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्याबद्दल तू काय सांगशील? वेग, खूप जास्त वेग पत्रकारितेला आलेला आहे. म्हणजे आधी असं होतं की 5 रिपोर्टर्स पुरायचे, आता नेतेच इतके आहेत, त्यांची घरच इतकी आहेत की त्या प्रत्येक नेत्याच्या घराबाहेर उभं राहायला किमान 15 रिपोर्टर लागतात. आणि लोकांना म्हणजे आपला स्क्रीन टाइम जो आहे तो स्क्रीन टाइम वाढलाय, पण व्ह्यू टाइम खूप कमी आहे. आपण 30 सेकंदाच्या वरचं रील नाही पाहत, आपण पुढे जातो, आपण स्क्रोल अप करतो. सो अशा ह्याच्यामध्ये प्रेक्षकांना धरून ठेवत असताना फास्ट न्यूज सारखा एक एलिमेंट मीडियाने खूप जास्त अडॅप्ट केलेला आहे स्वतःमध्ये, की आम्ही प्रत्येक बुलेटिनमध्ये किमान 15 मिनिटं 7च्या अपडेट, 8च्या अपडेट, 9च्या अपडेट्स याच्यामध्ये फास्ट न्यूज दाखवतो. मला पत्रकारितेमध्ये येणाऱ्या नव्या मुलांना एक नक्की सांगायचंय की तुमच्या हातामध्ये बूम आला, माईक आला किंवा तुम्हाला प्रेसचं आय कार्ड मिळालं म्हणजे तुम्ही पत्रकार झालात असं होत नाही. मी स्वतःलाही पत्रकार म्हणत नाही, आय एम अ स्टुडंट ऑफ जर्नलिझम. कारण का पत्रकारिता खूप मोठा समुद्र आहे आणि त्यामध्ये खूप मोठे रथी महारथी आहेत. मला आतापर्यंत एक थेंबही मिळालेला नाहीये, इतकं मोठं पत्रकारितेचं क्षेत्र आहे. आणि आता मला जे जाणवत आहे ना की माझ्या आधीची जी पिढी होती पत्रकारितेतली ती खूप जास्त वाचणारी पिढी होती, ती खूप जास्त संदर्भ संपृक्त पिढी होती, त्यांच्याकडे माहिती असायची. आत्ताच्या मुलांची भाषेवर पकडच नाहीये, आत्ताची मुलं वाचतच नाही. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही खूप काहीतरी बोजड साहित्य वाचा, तुम्ही खूप काहीतरी कठीण शब्द वापरा, अजिबात नाही. पण तुम्ही काहीतरी वाचा, रोज काहीतरी वाचा, पेपर वाचा, एखादं छोटंसं पुस्तक वाचा, काहीतरी वाचा. पण वाचन हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे हे मीच नाही, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा सांगतात. म्हणजे मी कायम म्हणते की सगळ्या नेत्यांच्या मांदियाळीत तो एक नेता वेगळा आहे, कारण का त्याचं प्रचंड वाचन आहे. मी आता ज्यावेळी शिवतीर्थवर त्यांच्या निवासस्थानी गेलेले त्यावेळी मी त्यांची लायब्ररी पाहिली, प्रचंड मोठी लायब्ररी आहे, खूप वेगवेगळी पुस्तकं आहेत. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, औरंगजेबापासून ते एखाद्या फॅक्टरीवरचं पुस्तक सुद्धा त्यांच्या शेल्फमध्ये आहे. आणि त्या प्रत्येक पुस्तकात त्यांनी टिपण लावलेलं आहे, त्यांनी टिपून ठेवलेल्या आहेत त्या पुस्तकातल्या गोष्टी. आज तो माणूस बोलायला उभा राहिल्यानंतर त्याला महाराष्ट्र ऐकतो, कारण त्याने वाचलेलं आहे. मग आत्ताच्या पत्रकारितेत येणाऱ्या मुलांना जर असं वाटत असेल ना की प्रेक्षकांनी आपल्याला वाचावं, प्रेक्षकांनी आपल्याला पाहावं, प्रेक्षकांनी आपल्याला ऐकावं, तर त्याच्यासाठी आधी त्यांनी त्यांचा बेस पक्का करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी वाचणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या ऑफिसमधल्या ज्युनियर्सना पण खूप सांगते की तू जे लिहितोयस ना ती फक्त कारकुनी आहे, आपल्याला कारकुनी नाही करायची, आपल्याला पत्रकारिता करायची आहे. आणि पत्रकारिता करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय लागत असेल तर ते संदर्भ. इतिहास शिकून कोणाचं भलं झालं नाही असं अनेक जण म्हणतात, पण त्या इतिहासातले संदर्भ पत्रकारितेत लागतात.
तुम्ही ज्यावेळी एखाद्याला काउंटर क्वेश्चन विचारता ना, त्यावेळी भूतकाळात काय झालंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, नाहीतर नाही विचारू शकत. त्यामुळे वाचा, भरपूर वाचा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक काहीही वाचा, पण वाचा. वाचनाचा विषय निघालाच आहे, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मराठीमध्ये तुझी पत्रकारिता आहे किंवा तुझे सगळे कलिग्स जे आहेत ते मराठी पत्रकार म्हणून तुम्ही मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी नाही म्हणणार मी, पण आता त्याचा वापर कमी होत चाललाय, तर तिचा वारसा पुढे नेण्यासाठी किंवा ती टिकून राहण्यासाठी मराठी पत्रकारांची काय योगदान असू शकेल? मराठी पत्रकारांनी सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे जर ते वृत्तनिवेदक असतील, तर माझं असं म्हणणं नाहीये की त्यांनी प्रमाण भाषेचा आग्रह धरला पाहिजे, पण त्यांनी त्यांच्या भाषेवर काम केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे काही नियम असतात, प्रत्येक क्षेत्राच्या काही चौकटी असतात. एक्सेल शीट तयार करताना त्याची एक चौकट असते ना, त्याचे एक फॉर्म्युलाज असतात. तुम्ही एकमेकांशी संवाद साधताना कसंही बोला ना, पण जेव्हा तुम्ही ब्लेझर घालून मेकअप करून कॅमेऱ्याच्या समोर येता, त्यावेळी ते पत्रकारितेची डिमांड आहे की तुम्ही शुद्ध भाषेत बोललं पाहिजे. सो ती भाषा तुम्ही नीट केली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या भाषेवर काम केलं पाहिजे, असं मला खूप जास्त वाटतं. जसं तुम्ही आता विचारलं की ती भाषा पुढे नेण्यासाठी मी माझ्या पातळीवर काय करते, तर ते मी सांगते की समजा एखादी बातमी असेल आणि त्या बातमीची बॅकलिंक घेताना मला एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, एखाद्या लेखकाचं एखादं प्रसिद्ध वाक्य वापरता येत असेल, त्या बातमीसाठी जर ते समयोचित असेल, रिलेव्हंट असेल, तर मी ते वापरते. म्हणजे अनेकदा असं होतं की मला म्हणजे आमची जी प्रोडक्शनची टीम असते, बॅक टीम असते, ती सांगते की मॅडम बॅकलिंक घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला बुलेटिन फास्ट न्यायचंय. म्हटलं बुलेटिन कितीही फास्ट न्यायचं असेल, एखादी बातमी मी आणखी माझ्या पेसपेक्षा दुप्पट पेसने वाचेल, ती प्रेक्षकांना कळेल, पण दुप्पट पेसने वाचेल. पण आत्ता या बातमीसाठी जर मला एखादा स्टँड घ्यायचा आहे तर तो मी घेणार आणि मी माझं भाषेचं सौंदर्य तिकडे दाखवणार. म्हणजे मागच्या उन्हाळ्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा मुद्दा खूप जास्त गाजला होता. सो तिथे सांगत असताना मी धरण उशाला कोरड घशाला ही म्हण वापरली. या म्हणी वापरता आल्या पाहिजेत, का नाही वापरायच्या? आपल्या भाषेचं सौंदर्य आहे. आपण फक्त आपलं चॅनल नाही रिप्रेझेंट करत, आपण आपली भाषाही रिप्रेझेंट करत असतो, आपण आपली भाषाही लोकांना दाखवत असतो. म्हणजे आत्ता सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर माझा कट्टासारखा कार्यक्रम आहे, ज्याचा अँकरिंग मी करते आणि ज्याच्या क्लोजिंगसाठी म्हणजे कट्टा संपवत असताना मी जे बोलते त्याचं कौतुक सध्या खूप जास्त होतं, लोक करतात. त्यामागचं कारण हे आहे की मी वेगवेगळ्या कवींच्या कविता वापरते, मी म्हणी वाक्प्रचारांचा विचार करते. मराठी भाषा इतकी सुंदर आहे ना आणि ती इतकी लढीवाळ आहे की तुम्ही तिला जेवढं गोंजाराल ती तेवढी तुमच्या जवळ येते. तुम्ही तिचं जेवढे कौतुक कराल, तुम्ही तिचे जेवढे लाड कराल, तुम्ही तिला जेवढं फुलवाल ना, ती तेवढी प्रसन्न. देवी आहे ती. म्हणजे तुम्ही एखाद्या देवाची ज्यावेळी पूजा अर्चना करता, त्याला प्रसाद चढवता, त्याचं कौतुक करता, दिवसभर त्याचं गुणगान करता, तो का नाही प्रसन्न होणार? ती साक्षात सरस्वती आहे. माझी माय सरस्वती असं बहिणाबाई पण म्हणतात ना, मग ती साक्षात सरस्वती आहे. तिला तिची रोज पूजा मी करते, तिला मी रोज अंजारते, गोंजारते, तिचं कौतुक करते, ती का नाही प्रसन्न होणार? आपण आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे. पुन्हा राज ठाकरेंचा मुद्दा मी इकडे घेते की हिंदी मराठी वाद तो जे घालतात तो राजकारणाचा भाग, तो अलाहिदा. मी किती त्याच्याशी सहमत आहे हाही मुद्दा वेगळा, पण त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. आज त्यांच्या इतकं छान मराठी देवेंद्र फडणवीस बोलतात, राज ठाकरे बोलतात, पण त्या पलीकडे नेता नाही त्यांच्या इतका प्रभावीपणे मराठीचा वापर करणारा. त्यामुळे आपली भाषा आहे, आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि हे फक्त वृत्तनिवेदक म्हणून नाही, प्रत्येकाने केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. एबीपी माझा सारख्या मोठ्या चॅनलवर आता तू आहेस, तिथे काम करतेस, तर असं वाटतं का की तो तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला? हो, खूप जास्त. कारण का एबीपी माझ्या आयुष्यात याच्या आधी मला प्रोफेसर व्हायचं होतं. माझी खूप इच्छा होती, मी त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केलेले होते. खूप मुलांचं नुकसान झालं म्हणायचं. कारण माझे आईचे वडील जे होते ते शिक्षक होते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये.
माझी आई उत्तम शिकवते. म्हणजे अनेकदा असं झालंय की मी शाळेत असताना क्लासमध्ये जे शिकवलं मला कळलं नाही, शाळेत जे शिकवलं मला कळलं नाही, आईने बसून 1 तास अभ्यास घेतला आणि मला कळलं. इतकं छान ती शिकवते. त्यामुळे ते जीन्स माझ्यामध्ये आहेत आणि मला प्रोफेसर व्हायचं होतं. पण येस, एबीपीने माझं आयुष्य 180च्या कोनात बदललं. एबीपीच्या आधीची मी आणि एबीपीच्या नंतरची मी हा खूप मोठा फरक आहे. एबीपीने मला माझी ओळख मिळवून दिली. एबीपीने मला माझ्या प्रत्येक अप्स अँड डाऊन्स मध्ये एक कॉन्स्टंट असतो ना आपल्या आयुष्यात. माझ्या आयुष्यातला पहिला कॉन्स्टंट स्वानंद आहे आणि दुसरा कॉन्स्टंट एबीपी आहे. जग सतत बदलत असतं, आजूबाजूचं जग सतत बदलत असतं, व्हेरिएबल असतं. म्हणजे गणितातल्या कॉन्सेप्ट आहेत व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. सो माझ्या आजूबाजूच्या सगळ्या व्हेरिएबल जगामधले माझे हे 2 कॉन्स्टंट आहेत, स्वानंद आणि एबीपी. ताईचं दुसऱ्या कॉन्स्टंटसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. पत्रकारिता व्यतिरिक्त काही लिखाण तू केलेलं आहेस. जसं की माझा आनंद म्हणून पुस्तकाचं सहलेखन केलेलं आहेस, तर त्या लिखाणाबद्दल काही सांगशील? लिखाण, मी जे बोलते ते माझ्या अभिव्यक्तीचं पहिलं रूप आहे. लिखाण हे माझ्या अभिव्यक्तीचं दुसरं रूप आहे. आणि मी अनेक म्हणजे ज्यावेळी राजकीय काही फेसबुकवर लिहिते त्यावेळी माझं पहिलं वाक्य हे असतं की माझं लिखाण स्वांत सुखाय आहे, पण आज राहवत नाही म्हणून राजकीय लिहिते. सो माझं लिखाण खूप स्वांत सुखाय. मला खूप असं डोक्यात काही गुंता झाला की मी पेपर पेन घेऊन बसते आणि मी अजूनही पेपर पेन घेऊन लिहिते. मला ते खूप आवडतं. अर्थात म्हणजे येता जाता प्रवासात नोट्स असतात आपल्या मोबाईल मधल्या, त्या नोट्समध्ये अनेक इनकम्प्लीट नोट्स तशाच पडलेल्या आहेत. पण लिहायला मला खूप जास्त आवडतं. मी लिखाणात खूप जास्त रमते. मला शब्दांशी खेळायला खूप जास्त आवडतं. कारण लहानपणापासून पु ल, वपू, दमा मिरासदार हे सगळं वाचलंय, ऐकलंय. त्यामुळे शब्दांची जादू काय आहे, शब्द कसे वळवता येतात, शब्द कसे फिरतात, शब्द आपल्याशी कसे खेळतात, हे खूप जास्त त्या वाचनातून, ऐकण्यातून कळलंय. त्यामुळे लिखाण करत असताना मला शब्दांशी खेळायला खूप जास्त आवडतं. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, माझा आनंदचं पुस्तक, तर ते पुस्तक मी फक्त 8 दिवसात लिहून पूर्ण केलेलं आहे. ते पुस्तक आम्ही वाचलेलं नाहीये खरं तर त्याबद्दल पण थोडंसं सांग, म्हणजे आम्ही वाचू आता येणाऱ्या काळात. ऍक्च्युली झालं असं होतं की धर्मवीर सिनेमा आला होता आणि तो खूप जास्त गाजला. आणि मी लहानपणापासून टेंभी नाका ठाण्याच्या परिसरात राहिलेली, की जिकडे आनंद दिघेंचं राजकारणाचं सगळं वलय होतं. आणि तो ऑरा मी त्या व्यक्तीचा पाहिला आणि म्हटलं की ठाणा सेंट्रिक पिक्चर आहे, सो जाऊन बघून येऊ. आणि मला त्या पिक्चरचं सादरीकरण, प्रेझेंटेशन, द वे प्रवीण तरडेनं तो सिनेमा गुंफलेला होता, ते खूप जास्त आवडलं. आणि त्यानंतर मी एक पोस्ट लिहिली होती धर्मवीर वरती, आनंद मरते नाही नावाची ती फेसबुक पोस्ट होती. आणि मी ती फेसबुक पोस्ट प्रसाद ओक यांनी वाचली होती आणि त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता की तू खूप छान लिहिली आहेस वगैरे वगैरे. अर्थात त्या सिनेमाचे राजकीय जे काही रिलेव्हन्स होते ते मी माझ्या बाबांसोबत आणि स्वानंद सोबत डिस्कस केलेले होते. आणि त्या सिनेमानंतर हे होणार ह्याचं भाकीतही माझं करून झालेलं होतं की एकनाथ शिंदे वेगळ्या वाटेवर आहेत म्हणून, पण तो भाग वेगळा. आणि मग त्याच्यानंतर त्या सिनेमाला खूप जास्त ग्रँजर स्केलवरती यश मिळालं. लोकांनी, प्रसाद ओक यांना पण खूप जास्त कौतुक त्यांचं केलं. म्हणजे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीतला तो त्यांचा पहिला लीड रोल होता आणि त्याबद्दल ते खूप जास्त उत्साही होते. आणि मग एक दिवशी मला असाच त्यांचा मेसेज आला की आपण बोलू शकतो का. म्हटलं हो बोलू शकतो. आणि त्यांचा मला फोन आला की असं असं पुस्तक मला करायचंय माझ्या पूर्ण धर्मवीरच्या प्रवासावरती, आणि तुझी फेसबुक प्रोफाईल मी चाळली, मला तुझी लिखाणाची शैली खूप आवडली, खूप फ्रेश आहे, सो मी त्याचं शब्दांकन, म्हणजे तू त्याचं शब्दांकन करावंस अशी माझी इच्छा आहे. आणि सेकंड थॉटची काही वेळच नव्हती, म्हणजे मी त्याच फोनवरती त्यांना हो म्हणून टाकलं. आणि त्यानंतर मग असं व्हायचं की ते मला त्यांच्या अनुभवाच्या ऑडिओ नोट्स पाठवायचे आणि त्या ऑडिओ नोट्समध्ये मी माझं स्वतःचे काही इनपुट्स देऊन, थोडी माझी इमॅजिनेशन पॉवर वापरून तो प्रसंग खुलवत खुलवत पुढे आम्ही ते पुस्तक केलं. आणि आमचं असं होतं की सप्टेंबर पर्यंत वगैरे पुस्तक करायचं.
आणि मग एक साधारण 8 जुलैला वगैरे, म्हणजे हे आमचं पुस्तकाचं बोलणं झालं 20 जूनला, आणि 8 जुलैला वगैरे त्यांचा मला फोन आला की 2 बातम्या आहेत, एक चांगली आहे, एक वाईट आहे, कोणती आधी सांगू म्हटलं, तुम्हाला जी सांगायची आहे ती सांगा. ते म्हणाले की एक खूप मोठं प्रकाशन आहे, ते आपलं पुस्तक करणार आहे. आणि म्हटलं अरे वा, छान छान, फक्त पुढच्या 8 दिवसात आपल्याला त्यांना सगळा ड्राफ्ट द्यायचा आहे. म्हणजे असं झालं की आत्ताशी आपण पहिला चॅप्टर लिहिलाय, तो अजून पॉलिश पण नाही झालाय. नाही, आपल्याला करायला लागेल, तू करशील. आणि मीनवेल तेव्हा मला कोविड झाला होता, तो ओमायक्रॉन वाला व्हेरियंट होता त्यावेळी, आणि मी घरी होते, होम क्वारंटाईन होते. आणि मग अंगात ताप, नाकात सर्दी, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये फक्त मी म्हणजे त्यांनाही मी दाद देईन की ते त्यांच्या बिझी सगळ्या शेड्यूल मधून त्यांनी वेळ काढून मला मटेरियल दिलं जे मला लिहायचं होतं ते. आणि 8 जुलै नंतर साधारण 16 जुलैला वगैरे, 16 का 17 जुलैला मी फायनल मीटिंग केली पुस्तकाची आणि डन केलं पुस्तक. कोविड झालेला होता म्हणून ऍटलिस्ट तू घरी होतीस, म्हणजे जरी आजारी असलीस तरी, आणि तुझ्याकडे वेळ होता, कदाचित त्यामुळे पण तुला वेळ मिळाला असेल पूर्ण करायला. येस, ठीक आहे. आता यापुढे आपल्या यादीत अजून एक पुस्तक ऍड झालेलं आहे, माझा आनंद. नक्की वाचा ते पुस्तक. म्हणजे मी लिहिलंय म्हणून नाही, पण एका अभिनेत्यासाठी एखादी भूमिका किती महत्वाची असते, आणि एक भूमिका साकारताना जर तो अभिनेता खरंच त्या भूमिकेबद्दल सिरियस असेल तर तो त्या भूमिकेसाठी काय जीवाचं रान करतो हे ते पुस्तक वाचून कळेल. म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्याला स्क्रीनवर पाहत असतो त्यावेळेला त्याच्या मागे तो कसा आहे याचा विचार मनात येतही नाही. जेव्हा आम्ही पत्रकारांना बातम्या देताना पाहतो तेव्हा पत्रकार असेही असतात, हे आताच कळते. नाही, कसं आहे ना, फार फरक नाहीये अभिनेता आणि पत्रकारांच्या आयुष्यात. म्हणजे तिकडे डिरेक्टर कट म्हणतो, इकडे आम्हाला कानात क्यू ऐकल्यानंतर सुरू व्हावं लागतं. तिथेही मेकअप असतो, इथेही मेकअप असतो, आणि एकदा तो मेकअप चेहऱ्यावर चढला की मग तुमचं जे पर्सनल आयुष्य आहे त्याच्याशी तुमची असलेली नाळ तुम्हाला त्या 8 तासांसाठी तोडावी लागते. जसं अभिनेत्याला काही दुःख असेल आयुष्यात, पण जर शेड्यूल ठरलेला आहे तर ते दुःख बाजूला ठेवून त्याला मेकअप करून दुःखाचा तर दुःखाचा, आनंदाचा तर आनंदाचा अभिनय करावा लागतो. तिकडे मूल जन्माला आलं असेल आणि इकडे अभिनेत्याला जर बाप मेल्याचा सीन करायला लागत असेल तर तो समतोल त्याला करावा लागतो. तसंच आहे आमचं सुद्धा, फार काही वेगळं नाहीये. पत्रकार म्हणून सामाजिक जबाबदारी पत्रकारांवर कोणती आहे किंवा काय आहे असं तुला वाटतं? सामाजिक तेढ निर्माण न करणं कोणत्याही त्याच्या स्टेटमेंट मधून. म्हणजे आता असं ना की समाज खूप असंवेदनशील होत चाललाय आणि अस्मिता खूप टोकदार होत चाललाय. म्हणजे तू मला एक मारलीस तर मी माझी अख्खी गँग बोलवून तुला अर्धवेलं करेन इथपर्यंत. तो काळ गेला की तू एक मारलीस तर मी 2 मारेन, तू एक मारलीस तर मी सगळ्यांना बोलवून तुला अर्धवेलं करेन, इथपर्यंत लोकांमधला हिंस्त्रपणा वाढत चाललाय. सो पत्रकारांचं बेसिक हेच आहे की जे तथ्य आहे, जे सत्य आहे तेवढं मांडा. सामाजिक तेढ वाढवू नका कोणत्याही स्टेटमेंट मधून, कोणत्याही तुमच्या भूमिकेमधून सामाजिक तेढ वाढवू नका. खरं तर आता तू म्हणतेस, पण असे पण बरेच जण पत्रकारितेमध्ये तू पाहिले असशील, म्हणजे आम्ही पाहतो की जे कदाचित याच गोष्टीसाठी पत्रकारिता करतात की काय असा प्रश्न पडतो बघणाऱ्याला. त्याबरोबर फेसबुकवर, आता सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात, तर त्यामध्ये काही फेक न्यूज सुद्धा असतात. तर या बाबतीत तू काय सांगशील, जे वाचणारे आहेत किंवा ऐकणारे आहेत त्यांना काय सांगशील की कसं अशा न्यूज पासून अलिप्त राहावं? जेव्हा तुम्हाला एखादी इंटरेस्टिंग टॅगलाईन दिसते ना, या अभिनेत्रीला बघून या अभिनेत्याने केलं असं काही की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित, अजिबात क्लिक करू नका. अजिबात ती लिंक ओपन करू नका. भंपक बातमी असते, अजिबात ती लिंक ओपन करू नका. तुम्हाला जर तथ्य आणि सत्य बघायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवा. तुम्हाला
आता असताना एखाद्या दुकानाबाहेर सेल लावलेला असतो, 50% ऑफ. दुकानदार स्वतःचं नुकसान करून तुम्हाला फुकटात द्यायला काहीही बसलेला नाहीये. तसंच आहे इकडे. तुमचा क्लिक बाईट मिळवायचा म्हणून अशा आकर्षक किंवा चावट हेडलाईन्स किंवा हे दिल्या जातात. अजिबात क्लिक करू नका त्याच्यावर. अगदीच इंटरेस्ट असेल ना की काय आहे बाबा त्याच्या खाली, तर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जा. एखादा असतो ज्याने अख्खी बातमी फोडलेली असते, कमेंट वाचा, तुम्हाला कळेल बातमी काय आहे. मी अशा बऱ्याच बातम्या कमेंट्स मध्येच वाचते. जर तुला एखाद्या मोठ्या नेत्याची मुलाखत घेण्याची संधी मिळाली तर तू कोणत्या नेत्याला सिलेक्ट करशील आणि का? देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी. का का का? कारण विचारलेल्या प्रश्नांची थेट सडेतोड, मुद्देसूद आणि पटतील अशी उत्तरं देणारी ही माणसं आहेत. खरी आणि खरी खरी उत्तरं अर्थात. सो देवेंद्र फडणवीस आणि अर्थात नरेंद्र मोदी. म्हणजे कदाचित नरेंद्र मोदींची मुलाखत घ्यायची वेळ आली तर मी एक प्रश्न विचारेन आणि सांगेन की अभि आप ही बोलिये. लवकरच आपण ताईला पाहू नरेंद्र मोदींची मुलाखत घेताना आणि मराठीमध्ये. आणखी एक नाव ह्याच्यामध्ये मला ऍड करायला नक्की आवडेल, ते म्हणजे राज ठाकरे. पण अर्थात मला राजकारण बाजूला ठेवून त्यांची मुलाखत घ्यायला नक्की आवडेल. मला त्यांना व्यंगचित्रकार म्हणून ऐकायला आवडेल, मला त्यांना नकलाकार म्हणून ऐकायला आवडेल, मला त्यांना एक चांगला महाराष्ट्रातला एक उत्कृष्ट वक्ता, जी वक्तृत्वाची परंपरा, वक्त्यांची परंपरा महाराष्ट्राकडे आहे, ती परंपरा पुढे नेणारा वक्ता, एक वाचक, एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची मुलाखत घ्यायला नक्की आवडेल. आम्हाला सुद्धा अशी राज ठाकरेची मुलाखत पाहायला आवडेल. डिजिटलायझेशनचे युग आहे, तर तुला असं वाटतं का की AI पत्रकारांची जागा घेऊ शकेल? वेळ लागेल, होऊ शकतं असं. AI खूप जास्त डेव्हलप होत आहे. AI खूप जास्त मदतही करत आहे. म्हणजे तुम्ही एक प्रॉम्प्ट द्या आणि तुमच्याकडे अख्खी स्क्रिप्ट रेडी असते. म्हणजे काही पोर्टल्स असे आहेत ज्यांनी AI अँकर्स वगैरे आणलेले आहेत, पण AI सत्य शोधून नाही आणू शकत. जी माहिती ऑलरेडी कुठेतरी फीड केलेली आहे, ती माहितीचं संकलन करून AI तुमच्याकडे देऊ शकतं. पण AI जमिनीवर उतरून, लोकांमध्ये मिसळून, लोकांचे प्रश्न नाही जाणून घेऊ शकत. शोध पत्रकारिता AI नाही करू शकत. सो AI इतक्यात जर्नलिझम टेक ओव्हर करेल असं नाही वाटत. जर तुला या मंचावरून पत्रकारितेच्या विषयातला एक गैरसमज दूर करायचा असेल तर तू कोणता गैरसमज दूर करशील? अँकर फक्त समोर दिलेलं वाचत असतात. नाही, इतकं सोपं नाही आमचं काम. म्हणजे आजकाल जो माणूस मला भेटतो, तुम्हाला समोर लिहून दिलेलं असतं ते तुम्ही वाचता ना, मी कधी कधी हो असं उत्तर देऊन मोकळं होतं. कारण माझ्यात तेवढे पेशन्स नाही उरलेत की मी त्यांना सगळी प्रोसेस समजावून सांगेन. एखाद्या बातमीची एखाद दुसरी ओळ आमच्या समोर आलेली असते, बाकी सगळं आधी जे घडलंय, पुढे जे घडू शकतं, आत्ता जे घडतंय, त्या सगळ्याचा ताळमेळ साधून आम्हाला सतत बोलावं लागतं. आमच्या समोर एन्सायक्लोपीडियाचं पेज ओपन नसतं. हा खूप मोठा गैरसमज आहे आम्हा वृत्तनिवेदकांबद्दल की अँकर काय समोर दिलं तुम्ही वाचत असताना. नाही हो, नाही, आम्हाला एवढं स्पून फिडिंग नाही होत. आणि जर इतकं सोपं असतं ना अँकरचं काम, तर आज सगळेच अँकर होऊ शकले असते, सगळेच प्रसिद्ध होऊ शकले असते. असं नाही. स्वतःचा अभ्यास, स्वतःचा व्यासंग, स्वतःची ठाम मतं, स्वतःचे विचार आणि स्वतःची स्मरणशक्ती, या सगळ्याला पणाला लावायला लागतं. तेव्हा 1 तास तुम्ही उभे राहू शकता कॅमेरासमोर. इतकं सोपं नाहीये. की अजूनही काही क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये मुली नाहीयेत. समजा सिक्युरिटीच्या विषयात आहेत, नाहीयेत असं नाही, पण कदाचित ते जास्त अडचणीचं किंवा आव्हानात्मक असल्यामुळे त्यांची संख्या कमी आहे. तर असं क्षेत्र निवडताना मुलींनी कोणत्या प्रकारचा विचार किंवा कोणत्या प्रकारचं घेतलं पाहिजे? मी महिला आहे म्हणजे मी अबला आहे, किंवा मी महिला आहे म्हणजे मी काय म्हणतात ना, थोडीशी कमकुवत आहे, अजिबात नाही.
तुम्ही महिला आहात, तुम्ही नारी शक्ती आहात. अनेक क्षेत्र अशी आहेत ज्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा सुद्धा महिला सरस आहेत आणि असं कोणतंच क्षेत्र नाहीये जिथे महिला काम करू शकत नाही. सगळी क्षेत्र आज महिलांनी ऑक्युपाय केलेली आहेत. जास्तीत जास्त महिला म्हणजे आत्ताही समोर माझ्यासमोर स्त्री शक्ती जास्त मला इकडे दिसतेय. त्याच्यामुळे मी महिला आहे म्हणजे मी अबला आहे किंवा अरे बापरे मी महिला आहे म्हणजे मी हे काम करू शकत नाही. नाही, महिला आहात, तुम्ही सगळी कामं करू शकता. म्हणजे जर तुम्ही जातं दळू शकता ना तर तुम्ही स्टेअरिंग सुद्धा हातात धरू शकता. इतकं सहज आहे महिला असणं. लोकांनी महिला ही गोष्ट खूप कॉम्प्लिकेट करून ठेवली आहे. नाही, स्त्री खूप सोपी आहे, समजायला सुद्धा, समजायला सुद्धा, वागायला सुद्धा. फक्त तिला ना थोडीशी मदत गरजेची असते कधीतरी, आणि ती पण फिजिकल नाही, इमोशनल मदत गरजेची असते. कधीतरी एक तो स्त्रैण भाव असतो ना स्त्रीच्या मनातला, ती हळवी होते कधीतरी, तेव्हा फक्त तिला थोडंसं जा बाई पुढे, जा बाई पुढे, मी आहे, ह्याच्या छोट्याशा पुशची गरज असते. गाडी स्त्रीलिंगी आहे पण तिला पण एक्सिलरेटर लागतं ना, त्याचीच गरज असते, बाकी कशाची नाही. त्यामुळे मी स्त्री आहे म्हणजे मी अबला आहे असं काही नाही. तुला विचार न करता उत्तर द्यायची आहे. ओके. पटकन एका शब्दात स्वतःचं वर्णन कसं करशील? दादाला विचारू. सांग. तो जास्त चांगला झाला. हा, हे तो सांगू शकेल. प्रवाही. हो. वा. दादानी टाळ्या घेतल्या. ती वक्तृत्वापासूनची सवय आहे. कॅमेरा मित्र की दडपण? मित्र. ब्रेकिंग न्यूज की ग्राउंड रिपोर्ट? ब्रेकिंग न्यूज. प्रिंट मीडिया की डिजिटल मीडिया? डिजिटल मीडिया. एक पत्रकार म्हणून प्रेरणा कोणाकडून घेतेस? एक पत्रकार म्हणून प्रेरणा स्रोत अनेक आहेत माझ्या आयुष्यात. मी एका व्यक्तीचं नाव घेणं हा अन्याय ठरेल त्यांच्यावरचा किंवा इतरांवरचा, पण एक नक्की सांगेन, पत्रकार म्हणून प्रेरणा मी माझ्या कामाकडून घेते. माझं काम ही माझी प्रेरणा, कारण माझं काम रोज नवीन आहे. म्हणजे खूप लोक असे खूप कंटाळून काम करतात, पण माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे, कारण मला रोज नवीन काहीतरी आहे, रोज नवीन. हा, फॉर्मॅट सेम आहे, म्हणजे मोदक सेम आहे पण सारण वेगळं आहे, रोजचं सारण वेगळं आहे. त्याच्यामुळे मला माझं काम खूप जास्त आवडतं. नित्य नूतनतेचा पुरस्कार म्हणजे पत्रकारिता, आणि मला ते खूप आवडतं. त्यामुळे माझी प्रेरणा माझं काम आहे. माझं काम मला सांगतं की तू खूप उभी राहा. स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करतेस? ह्याचं उत्तर झोप हे असं आहे. कारण खूप स्ट्रेस आला की मी छान 1 तासाची झोप घेते. पण येस, स्ट्रेस कमी करायचा असेल तर मी वाचते, मी बाहेर फिरायला जाते, मी त्याला फोन करून 15 मिनिटं त्याच्याशी बोलते. म्हणजे ही इज माय बेस्ट स्ट्रेस बस्टर. म्हणजे मला माझं काम खूप स्ट्रेसफुल आहे, पण ऍट द एंड ऑफ द डे 10 मिनिटं त्याच्याशी बोललं की माझा स्ट्रेस निघून जातो. माझी पुस्तकं आहेत, माझं लिखाण आहे. स्ट्रेस बस्टर. अँकर म्हणून सर्वात महत्वाची क्वालिटी कोणती? माझी भाषा. एक पुस्तक जे प्रत्येकाने वाचलं पाहिजे? खूप पुस्तकं आहेत अशी, पण एक असं नाही सांगता येणार. खूप वाचलं पाहिजे, खूप जास्त वाचलं पाहिजे, आणि वेगवेगळं वाचलं पाहिजे. म्हणजे फक्त कादंबरी तर कादंबरी नाही, आत्मचरित्र वाचली पाहिजेत. म्हणजे वन ऑफ दी फेवरेट फॉर्म आहे माझा लिटरेचर मधला आत्मचरित्र किंवा चरित्र. लोक काय काम करून गेली आहेत, लोकांनी काय आयुष्य जगलंय, इतकं मेस्मरायझिंग असतं त्यांचं आयुष्य वाचणं. सो मला आत्मचरित्र वाचायला खूप जास्त आवडतात. आणि एक पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं जर कोणतं सांगायचं असेल तर असं पटकन आठवत नाहीये मला, पण एपीजे अब्दुल कलाम, ऑलवेज अन इन्स्पिरेशन. पत्रकार झाली नसतीस तर काय झालं असते? प्रोफेसर, एनी टाइम. आधी उत्तर मिळालं होतं म्हणून इथून उत्तर येत आहे. मी लेखकही होऊ शकले असते,
मला ते Option आहे. आवडत असतं. एका वाक्यात पत्रकारिता म्हणजे काय? समाजाच्या चौकटीत राहून तरीही चौकटी पलीकडचं काम करून उत्तम समाज स्वास्थ्यासाठी, लोकांसाठी, लोककल्याणासाठी घेतलेलं व्रत म्हणजे पत्रकारिता. खूपच छान उत्तर होतं. 1-2 मिनिटात जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल ताईला. मी आधी एक घटना सांगते, त्यानंतर त्यात मागचं कारण सांगेन. मी आधी 11वी-12वीला असताना माझे बाबा पत्रकार, त्यामुळे माझी इच्छा होती की पत्रकार व्हायचंय. पण एक 2015-16 मध्ये एक घटना झाली होती, जिकडे किल्ल्यावर एक फिमेल आणि एक मेल पत्रकार दोघं रिपोर्टिंगसाठी गेले होते आणि तिथे रेप केस झाली होती. आणि त्या कारणामुळे बाबांनी मला पुढे त्यात शिक्षण नाही घेऊ दिलं. तर हे